जर का तुम्हाला भेटली नाहीस ना तर माझ्या पुढे दुसरा पर्यायच नाहीये ना. का भेटायचंय तुला? मित्राला भेटण्यासाठी कुठलंही कारण लागत नाही. नाही तसं नाही, पण मग भेटशील ना? हो भेटेन ना, पण आज नाही. का आज का नाही? कारण आज मी दुसरीकडे चालले कुठेतरी. एका खास व्यक्तीशी ओळख करून देण्यासाठी तुम्हाला इथे बोलवलंय. ही मनस्विनी, मनू माझी सून होणार आहे. शलाका चेन ऑफ पार्लरची नवी मालकीण. सो वेलकम हर. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम. अभिनंदन. उद्या दुपारी 1 वाजता. थँक्यू. कादंबरी, कोमल गुर्जरला ओळखतेस ना तू? तुम्ही पुन्हा मला का विचारताय? कोमल गुर्जरने एका कागदावर काही नावं लिहिली होती. त्यापैकी एक नाव होतं कादंबरी हिरलेकर. जर कोमल तुला ओळखतच नव्हती तर तिने तुझं नाव त्या कागदावर का लिहिलं होतं? मला नाही माहिती. कादंबरी, हे बघ, कोमलनी त्या कागदावर ज्या मुलींची नावं लिहिली त्या एकमेकींशी कशा जोडल्या गेल्यात हे जर आपल्याला कळलं तर ह्या सगळ्या मागे कोण आहे हेही आपल्याला कळू शकेल. पण मी काय करू? मनू निघ आता, नाही तर घरी जायला उशीर होईल. हो. काका तुम्ही राहू द्या, मी जाईन घरी. बरं, पण वसुमती मॅडम मी बोलेन त्यांच्याशी, तुम्ही काळजी नका करू. बरं चालेल. तू का करतोस माझा पाठलाग? मला तुला भेटायचं होतं आणि मी स्वतःला नाही रोखू शकलो. घरी जायचा प्रॉब्लेम होणार ना? हरकत नाही, मी सोडतो तुला. चालेल मला, पण माझी एक अट आहे. एकच? 10 नाहीये? मला सोडायला यायचंय ना, मग माझ्या घरी यावं लागेल. ओके, मान्य. चल. आमच्या संस्थेचा एक कार्यक्रम आहे, तिथे तू येशील प्रमुख पाहुणे म्हणून. संस्था? रक्तपेढी बरोबरच मी एक संस्थाही चालवतो अनाथ मुलींसाठी. त्यांना कोणतरी त्यांच्या ओळखीचं भेटलं, ते त्यांच्यावर निघून गेल्या. मला बोलल्या तुम्ही जा घरी. ठीक आहे, तुम्ही खालीच थांबा, कुठे जाऊ नका. ओके मॅडम. मी ड्रायव्हरला सांगितलं होतं, तू गाडी नाही नेलीस? कशाला गाडी वगैरे, मी आले माझीच. चालत? एकटीच? हो, पण तुम्ही काळजी नका करू, मी पोहोचेनच आता घरी. तुम्हाला घरी पोहोचले की फोन करू का? मी एका मीटिंग मध्ये, भेटूच. निघूया? हो. छान आहेत ना? चल. मला भीती वाटते ती शलाकाची. नाही नाही, शलाकाची अजिबात काळजी करू नको. ती काही बोलणार नाही, खात्री आहे मला. कशावरून? अलीकडे मला न आवडणारी प्रत्येक गोष्ट ती आवडीने करते. का नाही, पण ती मनूला नाही सांगणार. आणि मनूला जर का काही सांगितलं तर ते अर्ध सत्यच असेल. पूर्ण सत्य तिला तरी कुठे माहिती? खरंय तुमचं, तिला पूर्ण सत्य ठाऊक नाही. आणि तिला जेव्हा ते कळेल तेव्हा आई इतकाच तिला तिच्या बापाचाही राग येईल. वसुमती, धमकावू नका मला. तो हक्क तुम्ही केव्हाच गमावलाय देवराज. आपल्याला पहिलं कॉन्ट्रॅक्ट मिळालं तेव्हाच.